राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेला महापशुधन एक्स्पो 2026 हा राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशुधन प्रदर्शन राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ओपळे मैदान, वैद्यनाथ महाविद्यालयासमोर हा 3 दिवसीय एक्स्पो भरवण्यात आला आहे. या प्रदर्शनामध्ये तब्बल 300हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. देशी व संकरित गायी, म्हशी, बैल, बकरे, घोडे, पक्षी यांसह आधुनिक डेअरी तंत्रज्ञान, पशुखाद्य, सायलेज मशीन आणि दुग्ध उत्पादन उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. 75 लाख रुपयांची बुटकी म्हैस, 45 लिटर दूध देणारी गाय, 50 लाखांचा सोन्या बैल आणि 8 लाखांचा परदेशी बकरा हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले आहेत. सेलिब्रिटी घोड्यांचाही शाही थाट पाहायला मिळत आहे. पशुपालनाला कृषीचा दर्जा, 50% अनुदान, कर्ज सुविधा, पशु आरोग्य तपासणी आणि नैसर्गिक शेतीसाठी गोमूत्र व शेणखत वापराबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन येथे दिले जात आहे. 14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी पशुसंवर्धन क्षेत्राला शासनाचे पूर्ण प्राधान्य असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. परळीतील हा महापशुधन एक्स्पो शेतकरी आणि पशुपालकांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक संधींचे मोठे व्यासपीठ ठरत आहे. केज तालुक्यातील पहिला ताडपत्री कारखाना सुमन एंटरप्राइजेस. मजबूत, टिकाऊ आणि दर्जेदार ताडपत्री आता थेट कारखान्यातून. आजच संपर्क करा 80 10 389 527 किंवा 97 63 66 88 64. पत्ता: देवगाव तालुका केज, जिल्हा बीड.